हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं माझ्या शुभंगी गुले व्लॉग्समध्ये स्वागत आहे. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? तर अंघोळ वगैरे झाली आणि आता दूध वगैरे करायचं. क्या बोला तूने? आणायचं, सॉरी करायचं म्हणते, आणायचं. आता दररोज सारखंच नेहमीच ते पावसाचं असणारच काय अजून दुसरं. दूध आणायचे, चहा बनवायचे आणि माझ्या इकडे गोलूरामची चाललाय ब्रश, कोलगेट खातो. आणि इकडे विराट झोपलेलाच असतो सकाळ. डोकं पण खूप दुखतंय, खूप दुखायला लागलंय कारण पित्त वगैरे होत असतं मला. मेडिकलच्या वेळेला आलेली कारण गोळी घेते ना, डोकं खूप दुखतंय. अच्छा, ठीक है. मेडिकल बंद आहे, थोड्या वेळाने घेऊन जावं लागेल. ए यश, आंघोळ केली तू? पावडर सोबत खेळतो. चला, आमच्या यशची पण आंघोळ झालेली आहे आणि इकडे देवपूजा पण केली आज आईने. इडली करायची तांदूळ, इडलीसाठी तांदूळ आणि उडद डाळ आणलं होतं मी. तांदूळ होते, उडद डाळ नव्हते. आता गेले होते दुकानात, विकत घेऊन आले. आता चला इडलीसाठी भिजवते. 4 वाट्या तांदूळ आणि 2 वाट्या उडद डाळ घेतली. चला आता स्वच्छ त्याला धुवून घेते. तर चला स्वच्छ असं धुवून घेते कारण तांदूळ हे राशनचे आहेत ना, त्यामुळं खूप गढूळ पाणी निघतं आणि स्वच्छ असं 2-3 वेळेस धुवून घेत असते कारण पूर्ण घाण पाणी त्यातलं निघेपर्यंत मी धुवत असते. स्वच्छ 2-3 वेळेस धुवून घेतलं आणि आता पाणी टाकून त्याला आज दिवसभर भिजवायला ठेवायचं. 2-3 वेळेस धुवून घेतलं, त्याला भिजवायला ठेवलं. आता इडलीचं तर ठेवलं, धुवून स्वच्छ भिजायला टाकलं. आता स्वयंपाक करावं लागेल. परत विराटचा क्लास आहे, क्लासला सोडायला. माझं डेली हेच रुटीन यार. आता नवीन तर काय, तुम्हाला वाटत असेल दररोज हेच काय, दूध आणलं, चहा केला, स्वयंपाक केला, पोरांना शाळेला सोडलं. आता या स्वयंपाकची हीच लाईफ आहे, दुसरी काय असू शकणार. तर यातून थोडा वेळ नवीन नवीन काहीतरी करण्याचा मी प्रयत्न करत जाईन आणि वेगळी नवीन काही काही सांगत जाईन तुम्हाला. तर प्लीज सपोर्ट करा, सबस्क्राईब करत जा आणि माझे व्हिडिओ बघत जा. चला, गुतलं म्हणजे टाकलं. यशला कलर पेन्सिल आणायला सांगितली होती टीचरने, तर काल घेऊन यायचं विसरले. आता घेऊन येते कारण क्लासचा टाइम होतो. आणि फीस पण सांगितली होती टीचरने. विराट नाही, ते विराटच्या क्लासमध्ये, ते विराटच्या क्लासमधल्या मुलाची ती आता दिली फीस घेऊन टीचरला द्यायची. अंबिकात जायचं होतं आणि इथे रस्त्यातच मंदिर आहे, तर मंदिरात बाहेरूनच दर्शन केलं. तर डोक्याची गोळी घ्यायसाठी मेडिकलमध्ये आलेली होते. सकाळ आले होते तेव्हा बंद होतं. मेडिकलमध्ये व्हिडिओ शूट करत होती, ते ही क्यूटी माझ्याकडे बघत होती आणि तिला वाटत ही काय करते वेड्यासारखे. मस्त स्माईल द्यायला लागली आणि गोळी वगैरे घेतली, परत निघाले.
आणि इथं लगेच जवळ अंबिका जनरल स्टोअर होती. जनरल स्टोअरचं नावच अंबिका आहे. समोरची रुमाल्स पहिलेच ठेवलेले होते आणि मला लक्षात आलं की पोरांना 2 रुमाल पण घ्यायची विराट आणि यशसाठी. मी जनरल स्टोअरहून आले आणि सोनीताईने पोरांना खालतीच घेऊन आला होता. खाल्लेच पिटल्या तर क्लासला घेऊन आले डायरेक्ट इकडेच. ताई त्यांनी वर विराटला क्लासला सोडायला गेले. मी खालतीच थांबलेली कारण लिफ्टमध्ये खूप जास्त जण नाहीत बसताय थांबतायत. तर बस जो है वो यही है. अब नया क्या, सब्सक्राइब कर लो यार. आपके क्या ही जाता है एक क्लिक के. करा है सबस्क्राईब केलं तर खूप आनंद होईल, हॅपी होईल मी. प्लीज सबस्क्राईब करा. ताई ते आलेत तो निघालो घराकडे. क्लासला आणायला निघलेले विराटला. सुनीताईने त्यांच्या मुलांची टोपी विसरली, त्या गेल्यात परत आणायला. मी इथे त्यांची वेट करते बिल्डिंगच्या खाली. तो पण टाइमला पोहोचून होता ना, काल त्या विसरल्या होत्या. त्यांचा मुलगा म्हणत होता की टोपी कुठे. फ्रेम आहे बघा राधाकृष्णाची. आमच्या बिल्डिंगच्या खाली पार्किंग एरियामध्ये लावलेलं आहे. भारी दिसतं. विराटच्या क्लासमधल्या मित्राचा पॅड द्यायचा होता, तो द्यायला आलेला होता. आम्ही पॅड घ्यायला आलेलो. तो पॅड घेतला आणि त्याला मी बोलत होते तो तसाच पळाला रिटर्न. आज विराटला त्याच्या हातावरती टीचरनी स्टार दिला गुड बॉय म्हणून. किती वेळचा पावडरचं झाकण लावायला बघतोय पण लागतच नाही आहे त्याच्याकडून. तुमसे ना हो पाएगा. विराट त्याच्या फ्रेंडच्या इथे खेळत होता, त्याला न्यायला आले होते मी. मस्ती चालू होती दोघांची. तर चला स्वयंपाक बनवलेलं आहे. इकडे चपाती म्हणजे पोळी भाजते, भात लावलेलं आहे आणि मटकी भिजवली होती काल, त्या मटकीची भाजी बनवली. ते जेवण वगैरे करायचं आहे. इथं जेवण वगैरे केलं आणि नंतर मग सकाळची इडलीचं भिजवलं होतं. इडलीसाठी ते मस्त भिजलं होतं, त्याला बारीक करून घ्यायचं होतं. आता मिक्सरच्या भांड्यात घेतलं आणि मस्त अशी बारीक केलं. जास्त बारीक पण नाही घेतलं, थोडंसं जाडसरच हवं असतं इडलीसाठी. जे मिक्सर तयार केलं होतं त्याच्यामध्ये इनो टाकली. मी टाकत नसते पण इनोने वगैरे चांगले स्पॉन्जी वगैरे बनत असते, इडल्या बनत असतात. आजचा ब्लॉग इथे समाप्त होतो. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला आणि आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि मला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये पण सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.